अजित पवारांनी सांगितलेला वेषांतराचा किस्सा आता राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा झालाय। कारण याच मुद्द्यावरून विरोधकांनी अजित पवारांना घेरलेलं आहे। यासाठी विमानतळ प्रशासनाची चौकशी करण्याची मागणीही विरोधकांनी केली आहे। वेषांतरामुळे अजित पवारांच्या अडचणी वाढणार का, पाहूयात या रिपोर्टमधून। की कोणताही माणूस बनावट नावानं वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्ली सारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो। याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळात, एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो। एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। काही दिवसांपूर्वी अजित पवारांनी दिल्लीतील पत्रकारांशी दिलखुलास गप्पा मारल्या। गप्पांच्या ओघात अजितदादांनी मुंबई ते दिल्ली वेषांतराचा किस्साही सांगितला। मात्र हाच वेषांतराचा किस्सा आता त्यांच्या अंगलट येण्याची चिन्ह दिसतायत। कारण विरोधकांनी याच मुद्द्याचं भांडवल करून थेट राष्ट्रीय सुरक्षेवर प्रश्न उपस्थित केलाय। एका राज्याचा माजी उपमुख्यमंत्री वेश बदलतो, ओळख लपवतो आणि देशाच्या गृहमंत्र्यांना लपून छपून भेटायला जातो। विशेष म्हणजे विमानतळावरील सुरक्षा रक्षकांना संशय देखील येत नाही। असं असेल तर देशात दहशतवादीही घुसतील अशी चिंता संजय राऊत आणि सुप्रिया सुळेंनी व्यक्त केली आहे। की ते मुंबईतून दिल्लीला प्रवासी विमानातून किमान 10 ते 12 वेळा वेश पालटून आले आणि नुसते वेश पालटून आले नाही तर बनावट नावाने आले। वेगळी वेगळी नावं आहेत। विमानतळाची सुरक्षा ही किती खोकली आहे, ढिली आहे की कोणताही माणूस बनावट नावानं वेश पालटून आपल्या स्वार्थासाठी मुंबई आणि दिल्ली सारख्या राजधानीतल्या विमानतळावर घुसू शकतो आणि त्याच अवस्थेत तो या देशाच्या गृहमंत्र्यांना जाऊन भेटतो। याचा अर्थ या राष्ट्रीय सुरक्षेशी जो खेळ झाला या काळावर, एक तर तुम्ही LOP होता, LOP असताना तुम्ही अमित शहांना का भेटत होता? ते पण तुम्हीच कबूल करता की तुम्ही चोरून भेटत होता। म्हणजे तुम्ही लीडर ऑफ ऑपोजिशन असताना महाराष्ट्राला कॉम्प्रोमाइज करत होता। एकीकडे तुम्ही भारतीय जनता पक्षाचा विरोध करत होता आणि दुसरीकडे तुम्ही अमित शहांची बॅकडोर गोष्टी करत होता। म्हणजे तो लीडर ऑफ ऑपोजिशन त्या पदाचा आणि महाराष्ट्राची तुम्ही बेईमानी केली असा त्याचा थोडक्यात अर्थ होतो। पण एका राज्याचा लीडर ऑफ ऑपोजिशन नाव बदलून बुकिंग करतो। एअरपोर्टला जेव्हा जातो तेव्हा त्याचं आधार कार्ड त्या नावाला मॅच होतं का? मग उद्या अजित पवारांनी असं केलं, उद्या कुठला तरी टेररिस्ट असं करेल, तो नाव बदलून येईल। याची जबाबदारी कोण घेणार? इट इज अ नॅशनल सिक्युरिटी इश्यू। मुंबई आणि दिल्ली एअरपोर्टची चौकशी झाली पाहिजे। पण दिल्लीमध्ये अजितदादांच्या विरोधामध्ये कट कारस्थान रचण्याचं काम मात्र नक्की सुरू आहे। भाजपबरोबर सत्तेत सहभागी होण्याआधी अजित पवार आणि अमित शहांच्या 10 बैठका झाल्या। अत्यंत छुप्या पद्धतीनं या बैठका व्हायच्या। त्यावेळी अजितदादांना मुंबई ते दिल्ली असा प्रवास सातत्यानं करावा लागायचा। दिल्लीला जाताना अजित पवार नावानं तिकीट बुक करण्याऐवजी AA पवार नावानं विमानाचं तिकीट बुक केलं जायचं। अजित पवार प्रवासादरम्यान मास्क आणि टोपी घालून विमानात बसायचे। या पेहरावामुळे विमानातला शेजारचा माणूसही अजित पवारांना ओळखायचा नाही। अजित पवार भाजपसोबत सत्तेत सहभागी होण्याआधीच शरद पवारांनी राजीनाम्याचा बॉम्ब टाकला होता। मग पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यशवंतराव चव्हाण सेंटर बाहेर अन्न पाण्याविना ठिय्या ठोकला। तिकडे पक्षातील ज्येष्ठ नेते शरद पवारांची मनधरणी करत होते, राजीनामा मागे घेण्यासाठी विनवण्या करत होते। मात्र या सर्वांमध्ये अजित पवारांचा वेगळाच सूर पाहायला मिळाला। संजय गप्पा बस बाबा, आता हे महबूब उपोषण हे ते सगळ्या गोष्टी आम्ही पण तुमच्या सोबत आम्ही काय मूर्ख आहेत काय? तुलाच हे करताय काय? आता
एकनाथ शिंदेना सोबत घेण्यासाठी फडणवीसांनी वेषांतर करून भेटीगाठी केल्या. भाजपसोबत सत्तेत जाण्यासाठी अजित पवारांनीही वेषांतर करून भेटीगाठी केल्या. अशातच संजय राऊतांनीही एकनाथ शिंदेंच्या वेषांतराचा किस्सा सांगितलाय. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे सरकार पाडण्याच्या आधी दिल्ली आणि मुंबईत वेश पालटून फिरत होते, भेटत होते. माझ्या माहितीनुसार एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा दिल्लीला गेलेले आहेत वेगळ्या विमानतळावरून, तेव्हा ते मौलवीच्या वेशात गेलेले आहेत. त्यांना दाढी आहेच बरं का, पण नाव बदलून ते मौलवीच्या वेशात गेल्याची माझ्याकडे माहिती आहे. ते मौलवी म्हणून गेले होते दिल्लीमध्ये. विरोधक महायुती सरकारच्या वेषांतर नाटकाचा नवा अंक लिहित आहे. त्यामुळे या नाटकाचा शेवट नेमका कसा होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी, मुंबई.